सांगितलं का सगळे पक्ष आमच्याजवळ आहे. सगळे पक्ष, या देशामध्ये जेवढे पक्ष असेल ते सगळे कार्यकर्ते आम्हाला मतं मारणार आहे. कारण आखरी ही जी आम्ही पाहतो तानाशाही कोणाला सहन होत नाही. ते मनातून कोणीच नाही, किती काही करा, पण लोकांचं ते म्हणतं ना, चित खेटरात धड मंदिरात, तसं सध्या स्थिती आहे. आणि म्हणून त्यांचं चित आमच्यात आहे, दिनेश भाऊच्या उमेदवारीमध्ये आहे. त्याच्यानंतर कुठं काही जरी दिसलं आहे, प्रत्येक BJPचा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता बोलतो बरं मी, काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता असेल, बाकी पक्षाचा कार्यकर्ता असेल, यांचं सगळ्यांच्या मनातला आवाज दिनेश बाबू खासदार झाले पाहिजे. रामटेकच्या रश्मी बर्वेचं जे जातं मत ते एका दिवशी रद्द केलं आहे, मात्र या ठिकाणी 5-5 वर्ष पूर्ण झाले अजून ही तानाशाही आहे. न्यायालयानं न्याय न दिल्यामुळं, उशिरा देत असल्यामुळं, आणि भारतीय जनता पार्टीनं या बाबतीत घेतलेली भूमिका अतिशय रुचणारी आहे. एका RSSच्या माणसानं सुद्धा हे म्हटलं का ही अतिशय घातक आहे, अशा पद्धतीनं उमेदवारी देणं हे चुकीचं आहे. हे मी नाही म्हणत, RSSचे सभासद म्हणतात. आणि त्याच्यामुळे लोक न्यायालयात आम्ही जिंकू. पक्षाच्या न्यायालयात त्या जिंकल्या आणि आता जनतेच्या न्यायालयात मात्र त्यांची हार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमची जीत होईल. 3 तारखेला तुम्ही जो नामांकन दाखल करणार आहे, कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन राहणार आहे? मला वाटते तुम्हाला माहीत आहे, आम्ही रॅली सम्राट आहोत, आम्ही आंदोलन सम्राट आहोत. रक्तदानामध्ये आमच्या एवढा रक्तदान करणारा दुसरा उमेदवार दुसरीकडे नाही आहे. पण ह्या सगळ्या याच्याला रेकॉर्ड तोड असणारी रॅली असेल, सगळ्यांची मन जिंकणारी असेल, सगळ्यांचा आवाज असणारी रॅली असेल, सामान्यांचा आवाज त्या रॅलीमध्ये दिसेल. आणि अशा पद्धतीनं या रॅलीतूनच आम्ही या मतदारसंघाचं अर्धचित्र बदललेलं असेल.